1 वाटी भगर, कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचं. अर्धी वाटी शेंगदाणे, ते पण भाजून घ्यायचे. भगर आणि शेंगदाणे एकत्र भाजून घ्यायचे. भाजल्यावर थंड करायसाठी प्लेटमध्ये काढून घ्यावे. दोन काकडी आणि 2 टमाटर स्वच्छ पाण्याने धुवून खिसून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे अजून भगर टाकून बारीक करून घ्यावे. आपल्या मनाने चवीनुसार मिरची ॲड करून घ्यावे. एका बाउलमध्ये बारीक केलेले वाटण टाकून घ्यावे. नंतर त्यामध्ये किसलेली काकडी अजून टोमॅटो टाकून घ्यावे. आता त्याच्यात तीळ टाकावे. नंतर उपवासाचे मीठ टाकावे. आता सर्व एकत्र मिक्स करून घ्यावे. पाणी ॲड करायची गरज नाही, कारण त्यालाच पाणी सुटते. तवा गरम करून त्यावर तेल टाकून घ्यावे. नंतर तव्यावर थालीपीठ थापून घ्यावे. थालीपीठ थापून घेतल्यावर त्याच्यामध्ये छोटे छोटे होल करून घ्यावे. नंतर झाकण ठेवून छान वाफवून घ्यावे. चांगलं वाफवून झाल्यावर झाकण काढून घ्यावे. नंतर त्याच्यावर थोडे तेल टाकून घ्यावे. अजून थालीपीठला पलटी करून घ्यावे. खमंग थालीपीठ भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यावे. दही आणि उपवासाचे लोणचं सोबत सर्व्ह करावे.